It won't go away. I've got that feeling rushing through my body. हॅलो हॅलो बोलू ना. हां कसंही बोल तुझ्यासोबत. हॅलो, आज 2024चा पहिला दिवस आहे. मी रुपेशचा फोन चोरून आणला आहे. आम्ही दोघी जणी वॉकिंगला गेलो होतो आणि असेच प्रेम देत राहा माझ्या दोघी पोरांना. नवीन सालच्या शुभेच्छा सगळ्यांना. सगळ्यांना नवीन साल चांगलं जावं सर्वांचं आणि व्यवस्थित जावं. आणि आमच्या महाजन फॅमिलीकडून सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. आलं का नाही रे बोलतो. आलं. I know that it is here to stay. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. 2024चा पहिला व्हिडिओ, पहिला दिवस आणि आम्ही सगळे असे वॉक करायला गेलो होतो. दादा तर आता आलाय वरून. दोघांचा वॉक झाला, आईचे मंदिरात जाऊन दर्शन पण झाले, बाबांचं बाकी. आणि पहिला दिवस फॅमिलीसोबत इथं खाली स्पेंड करून अजून काय पाहिजे, सुरुवात कशी पाहिजे. बाबा चुकीचा दुसऱ्या गार्डनमध्ये गेले होते तर त्याचं हालचाल जरा चांगले नव्हते. सो येस, 2024चा पहिला दिवस एकदम भारी स्टार्ट झाला आहे आणि आय होप तुमचा पण सगळ्यांचा असं स्टार्ट झाला असेल. आणि तुम्हाला खोटं वाटेल, जो ब्लॉग करतो ना, हा आयफोन 11मधून शूट करतो बिकॉज माझा जो फोन येतो डिस्चार्ज होता म्हणून वरती चार्जिंगला लावला आहे आणि असं काही प्लॅन नव्हता काही शूट करायचा. बट आम्ही सगळे एकत्र बसलो होतो तर म्हटलं चला व्हिडिओची सुरुवात इथूनच करूयात. आणि येस, हे सगळं वर्ष तुमचं चांगलं जावं आणि व्यवस्थित जावं. फक्त दिवस चेंज झाला आहे, वर्ष चेंज झाला आहे, बाकी सगळं सेम आहे. पण एक स्वतःला टार्गेट द्या की ह्या वर्षी कितीही मेहनत करायची असेल, काही करायचं असेल आपण करू ते. ठीक आहे, आता आम्ही बसतो, अजून थोडं 5-10 मिनटं गप्पा मारतो आणि परत वरती जाऊयात. चलो डन, चाललो आता वरती. आणि आता आंघोळ वगैरे करून नाश्ता वगैरे करू आणि पुढची प्लॅन बघू. अजून काही सॉर्टेड नाही प्लॅन, कुठं जायचं आहे काय नाही. पण आज शॉपिंग करायची खूप सारी दिवस. आई पण आणि बाबा पण सुरतला जाणार आहेत तर खूप सारी शॉपिंग व्हायला दोघांसाठी. आज पोपटची तर कमाल आहे. आज आम्ही एकदम बिंदास इथं उभं राहून व्हिडिओ शूट करतो तरी घाबरत नाही काही नाही. बिचाराला खूप जास्त भूक लागली वाटतं का तो इतका फॅमिलियर झाला की त्याला घेणं देणंच नाही. आम्ही जरी त्याला हात लावला तरी असं वाटतं मला हात लावला तर उठून जाईल. पण बघा ना किती जवळ आहे. बाबा शॉक झाले की असं आज उठत का पण नाही, नाहीतर इथं आल्यावर पण ते पळून जातात. नाही असंच धरले तुम्ही त्याला. धरावर ट्राय तर करा, पकडा. नाही हो, ही नाही. हा पकडा तर खरी, पकडा तर खरी. पक्का पकडले तुम्ही मग सोड दे जात ना. पकडा तर खरी. हा पकडा तर खरी, सोड दे जात. अरे या पप्पा गळे पप्पा करायला चालले ते मेटोला. अरे हे बघ, स्नो हॅपी न्यू इयर. हाय फाय चाचू. हॅपी न्यू इयर. हा बोल बेटा. स्नो ही काय, स्नो उठा उठा. 2023 मध्ये झोपली होती, 2024 मध्ये उठली तू. उठ उठ उठ, उठा उठा. हा दुद्धू. स्नो हॅपी न्यू इयर. मिशन सक्सेसफुल. It's like you're my personal Illuminati. I know that some might say that I. चलो आंघोळ वगैरे डन. आपण देवपूजा करून घेतली, पाया पडून घेतल्या. आता मिठाई खाणार आणि नवीन वर्षाची सुरुवात करणार. लोक म्हणतात न्यू इयर रिझोल्युशनला मिठाई खाणार नाही, हे करणार नाही, पण चालतं. आजच्या दिवस पिऊन घे मम्मीच्या हाताची चहा. काल तू म्हणणार की बेटा चहा घेऊन घे का नाश्ता करून घे. परत आईला 2024च्या दिवशी एक सांगतो, काल म्हणजे गेलेला, हां येणारा म्हणजे उद्या. एक्झॅक्टली. 2024चा पहिला आपला चहा येऊन गेलाय आणि यावर्षी आपण ट्राय करू कमीत कमी चहा प्यायचा, बिकॉज खूप जास्त चहा होऊन जातो. आय ॲग्री. दिवसाला 2-3 कधी 4 पण होऊन जातात. सो येस. आमच्या गोली इतका प्यारो दिसतोय ना आज. जरा दिसतोय ना मेसी मेसी, याला जरा इग्नोर करा. आपण फोकस करू आपल्या चहावर. चीअर्स. 2024चा पहिला चहा आणि तो पण मम्मीचा हाताचा. अरे वा, हे स्पेशल आहे. तुझा हाताचा पहिला चहा नवीन वर्षाचा. क्या बात आहे. नवीन वर्ष किती भारी आलं रे. 1 तारीख पहिला महिना आणि सोमवार. माझ्या गावाचा वार. यस, महादेवांचा वार. हो. एक नंबर मम्मी, एक नंबर. स्नोईच्या न्यू फ्रेंड बघा, म्याऊ ये म्याऊ. स्नो काय आहे? म्याऊ. नकली म्याऊ या, नाही तर लोक म्हणतील असली माऊला. असं काय करताय तुम्ही? हा बघा. थांब स्नो, यांना दाखव, यांना दाखव. हा एक पोपट, तो एक पोपट. किती पोपट झालेस ना? 2. किती?
2 वाजून गेलेत एवढे आणि मी मस्त झोपून गेलो होतो बिकॉज रात्री उशिरा झोपल्या कारणाने मला ऑटोमॅटिक झोप आली आणि ऑटोमॅटिक उठून पण गेलो. बाबा रूममध्ये आले म्हणून आता बाबा झोपलेत आणि मी आता जेवण करतोय. जेवणात आज सगळं स्पेशल आहे. परत नाव बाबाला कशी ऍक्टर आहे का स्नो? स्नो तू ना खूप मोठा ऍक्टर होणार आहे, खूप चांगला ऍक्टर होणार आहे. हा वाजून गेले 6:30. मी आणि बाबा चाललोय जरा बाहेर. आम्ही बाबांची जरा शॉपिंग आहे ती करून येऊ. पटकन जाऊन कुठं चाललोत काही नाही, आपण तिथं पोहोचल्यानंतरच सांगतो. पण ती शॉपिंग करणं इम्पॉर्टंट आहे बिकॉज यांची 9 वाजेचा अराउंड यांची बस आहे, बाबाची पण आणि आईची पण. सो आज जाणार आहेत. सो एक वेगळं दुःख आहे आयुष्यात, पण ठीक आहे. आम्ही चाललोत फायनली. आणि बाबा तुमच्याकडे आज चान्स आहे, तुम्हाला त्या शॉपमध्ये आपण गेल्यानंतर तुम्हाला जे घ्यायचं आहे तुम्ही ते घेऊ शकता. बिग ऑपॉर्च्युनिटी आहे, कुठली ऑपॉर्च्युनिटी मिस करायची नाही. असं मला कोणी म्हणेल ना, मी त्याचा अख्खा बँक अकाउंट खाली करून टाकेल. सो आज तुमच्याकडे ती चान्स आहे की तुम्हाला जे आवडेल ते घेऊन घ्या. मेनली आम्ही बाबांचे जे रनिंग शूज आहेत ना, जे बाबांकडे नाही आहेत ते घ्यायला चाललोत आणि त्याच्या व्यतिरिक्त बाबांना जे आवडेल आपण ते सगळे घेऊन टाकू. ठीक आहे, आम्ही चाललो ठीक आहे. ऑल डन. Just a bad girl, but if you treat me right, I will be the best girl in this whole world. No, आम्ही शूजचे 3 पेअर घेऊन घेतलेत. त्याच्यातला एक माझा आहे, बाबांचे 2 आहेत. बाबांना भरपूरशा वस्तू दाखवल्या पण बाबांना काही दुसरं घ्यायचं नव्हतं म्हणून काहीच घेतलं नाही. बाबांना चांगली अपॉर्च्युनिटी होती मला लुटायची, पण बाबांनी खरंच नाही घेतलं. भरपूरशा गोष्टी होत्या इथं, टी शर्ट पॅन्ट म्हणजे स्पोर्ट्सच्या जेवढ्या ॲक्टिव्हिटीज असतात सगळे, पण बाबांनी फक्त जे लागणाऱ्या वस्तू आहेत शूज तेवढंच घेतलं. चला याचं बिलिंग करूयात पटकन आणि घरी जाऊया. बाबांचा शॉपिंग नंतर आता आईची शॉपिंग करायला आलो आपण. जरा आईचं ते फेअर अँड लवली आणि ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात ते घ्यायला आणि चुटरमुटर खायला पण घेऊन घ्या आपण आपल्या परीसाठी गोलूसाठी. सो आम्ही तेच घ्यायला आलो होतो. जरा घेऊन नाही गेलो. आई म्हणेल बाबांची शॉपिंग करून आणली माझीच नाही केली तू. तसं आईला फोन करून विचारलं तर आई बोलली की राहू दे, बट तरी पण आपण करून जाऊ. ठीक आहे, तो हे सेक्शन आहे ते आईचं, जे काही लागेल ते इथून घेऊन जाऊ. आमची शॉपिंग झाली. आता बाबा आहेत ना शिवाला भेटायला गेलेत. अच्छा शिवा नाही, हे शिवाचे 2 भाऊ आणि ताई. हे बघा घेऊन गेलो आपण घरी. शिवाला भेटायचं होतं बाबांना, पण शिवाच नव्हतं, त्याची तब्येत खराब होती. ते 2 भाऊ भेटल्या, त्या ताई भेटल्या, पण शिवा नाही भेटला. भेटला नेक्स्ट टाइम आपण पुढच्या वेळेस भेटू शिवाला. आणि आता मी एक्साइटेड आहे आईची रिॲक्शन जाणून घ्यायला, बिकॉज मला माहिती आहे आईची रिॲक्शन तुम्हीच बघा, मी काही बोलणार नाही. आत गेल्यावर आपण आईची रिॲक्शन बघू. आईची रिॲक्शन. बाबांचे जुते आवडले का नाही तुला? हो शूज. स्नो काय आहे? स्नो हे काय आहे? शूज. तिले बट येस हुशार आहे ती. हा हे बघ, हे बाबांचे हे ऑफिसला जायचे आणि ते रनिंगला जायचे सकाळी, जॉगिंग रनिंग जे काही. हे तर माझे. आणि याच्यात सगळा तुझा सामान आहे याच्यात, ते तू नंतर बघून घे. ठीक आहे, चलो ऑल डन. आता किती वाजेला बस आहे? हा 10:30 डायरेक्ट. असा होता की बाबा आज जर कुठं फिरायला गेलो, हा त्याच्या हिशोबाने. बरोबर. का बघ घेतले तुम्ही शूज? घ्या तुमचे जे धरून बसा. स्नो काय ते शूज? हा हे घे आजी. अच्छा दाखव, हे घे आजीला दे. हा हे घे आजीला दे. गया नाही बाबाला दे. हे घे. आता आली गाडी नीट आली. आता आई बाबांना दुबईचे बुर्ज खलिफाचे व्हिडिओ दाखवण्यात येत आहेत बिकॉज यांच्याकडे पासपोर्ट नाहीये. पासपोर्ट बनवतील आणि आमचा लवकरच असं काहीतरी प्लॅन होईल. सो त्यांना ते माहिती नव्हतं की काय बुर्ज खलिफा आहे, काय दुबई आहे, म्हणून जरा ते दाखवत होतो आम्ही की त्यांचा माइंड सेट होईल आणि पासपोर्ट लवकर बनतील आणि आमची पूर्ण फॅमिली ट्रिप लवकर होईल तिथं. 9:30 वाजून गेले आहेत. आईबाबांची पॅकिंग सगळं झालंय, बॅग वगैरे आम्ही पुढे घेऊन आलोय. आईबाबांना विचारून घेऊ त्यांचा हा न्यू इयर कसा होता, एक्सपिरियन्स कसा होता, इन शॉर्ट सांगून द्या. तुम्ही ऑलरेडी खूप साऱ्या फिलिंग्स एक्सप्रेस केल्या जे आपले पंढरपूरचे ब्लॉग्स होते त्याच्यात, बट स्टील हे बघा, हे कार्टून बघा, हे आमचं इतकं नाही यार, काय नाही याला असं. हा खरी गोष्ट आहे यार, का बं येणार नाही. एवढं मस्त बाळ आहे, क्यूट आहे. जे सांगितलं ते बरोबर बोलते ती. हे बघा, हा हे बघा, हा खूप भारी गेलं. हा म्हणजे खूप फिरायला भेटलं. मला असं वाटलं नाही ती 1 महिनाभर इथं राहिली मी आज. पण आता तुला माझी काळजी वाटते का? वाटते तिथं मी एकटा, आता दुसरं नाही आणून हे असं सांगतो ना मी की माझी काळजी वाटते का, एकटा राहतो मी, तुला आठवण आहे तर दुसराच काहीतरी घेऊन मग लग्न करून घेईन, मग फलाना करून घेईन, मग डेमका करून घेईन. बघ कसं हसतात दोघं या. हा पप्पा तुम्ही या. आई तर खूप बोलते माहिती का, म्हणजे आईला नॉनस्टॉप एक पॉडकास्ट जरी शूट करून घेतला ना आपण 1 तासाचा तरी नॉनस्टॉप बोलेल.
पण बाबा आमचे खूप काही बोलतात. हा मी पुष्कळ बोलणार आहे पण तुम्ही ऐकता नाही सांगत. बरोबर बाप मग करा. हा. चला आता बाबा येतील ना नेक्स्ट टाइम यांचं. हॅलो प्रियंका प्रकाश, Yes, yes. पॉडकास्ट रेडी ठेवा. Streamline हा पूर्ण लोकेशन चेंज करणार बाबांसाठी. इथं जरा बोरिंग. हा बाबांचा एकदम स्पेशल पॉडकास्ट येणार आहे आणि खरंच खूप भारी असणार आहे तो पॉडकास्ट. व्यवस्थित बाबांची जी जर्नी ना ती खरंच ऐकायला पाहिजे सगळ्यांनी आणि मारू. यस तुमचा पण चान्स येईल पप्पा. पण आत्ताची ट्रिप बद्दल किंवा तुमचा एक्सपिरियन्स न्यू इयर कसा होता? एकदम मस्त भारी होतं. एकदम बढिया मस्त फर्स्ट क्लास. आम्ही कधी पाहिला नाही पण आमच्या पोरांनी आम्हाला दाखवून दिलं. खरंच माझे पोरं आम्ही म्हणजे येऊन गेले डायरेक्ट एक नंबर. आणि आता आपल्याला खूप सारे लोक तिथे डिकॅथलॉन मध्ये पण भेटले आमच्यासोबत. होते नाशिकचे होते. हे बघा बाबांनी ते पण लक्षात ठेवलंय. आम्हाला ना डिकॅथलॉनला गेलो ना भरपूरसे आपले सबस्क्रायबर भेटले. थँक्यू सो मच त्यांना पण. आणि जागेवर भेटत होते बाबांना. मी बघत होतो चेहऱ्यावर खूप खुशी होत होती. सगळे असे सांगत होते की अरे दीपक महाजन, दादा बहिणी कुठे आहे, स्नोही कुठे आहे. आणि फोटोज पण काढले तर बाबांना ती वेगळी खुशी होती. सो त्यासाठी पण थँक्यू सो मच. सो येस बट ऑब्वियसली आई बाबा आहेत आमचे पॅरेंट्स आहेत त्यांना खूप खुशी होते सगळं बघून. अजून 15-20 मिनटं मग हे लोक जातील. मी सोडायला नाही जाणार. डायरेक्ट सांगतो मी सोडायला येणार नाही. बिकॉज मी आणि बाळा जेवायला चाललोय आणि बसू उद्यापासून परत ऑफिस आणि आमचं तेच. सो येस हे होतं. लवकर या. लवकर तिकडनं जेव्हा पण पॉसिबल होईल. आणि बाबा तुम्ही पण असं सुट्ट्या काढून लवकर एक जा. थांबा आमचं काहीतरी इम्पॉर्टंट. सुट्टे आपले. अरे बाप थांबा स्नो काहीतरी सांगते. हा थांबा बाप्पा थांबा तुम्ही. हा काय बेटा किशी नाही बापडे. स्नो हॅलो अच्छा म्हणते ती हॅलो. अरे यार बघा अशी लाड करते यार. कसं मग सांगा तुम्ही कसं होईल बरं आमच्या प्यारू येतो. ठीक आहे सांभाळून जा आणि लवकर या तुम्ही. बाकीचं आपण बघू. बाबाला जय जय कर. Very nice. आजीला कर. थांबा ना आजीला करू द्या बाबा. बाबा बाबा आजीला कर बेटा. आजीला जे जे करा. ओ बाबा. जय बाबा. I got my hands on your body. माझ्या फिलिंग्स लपवतोय मी. असं जात नाही ना. मला खूप वाईट वाटतं आणि खूप सॅड फील करतो जेव्हा आई बाबा किंवा जेव्हा आई असते फक्त तेव्हा आई जातात ना. खरं ही फिलिंग आहे ना एक्सप्रेस करण्यासारखी नसते. म्हणून तुम्हाला माहिती झालं प्रत्येक वेळेस मी जेव्हा पण यांना ड्रॉप करून येतो ना बाळाला घेऊन मी गिरिधरला चालत असतो नाही तर कुठेतरी फिरायला चाललो होतो. माझं मनच लागत नाही. माझा रूम असा आहे ना इतका खाली होऊन जातो. इतकं म्हणजे 8 दिवस आहे ना माझं डोकं म्हणजे असं वेगळ्याच दुनियात असतं. पण ठीक आहे लवकरच येतील आई बाबा. चल सांभाळून जा. पोचल्यावर फोन कर. आय लव्ह यू. So tell me what you want me to do. चलो टाटा. I can be good or be naughty. फायनली आई बाबा निघाले. दादा बहिणी सोडायला जातात. दादा बहिणी परत येऊन जातील आणि मी माझं बाळाची वाट बघतोय. बाळा येईल जाऊ जरा जेवण करू चहा पिऊ शांततेत आणि मग आल्यानंतर डायरेक्ट झोपून जाईल मी. अशा वेळेस झोपणं बेस्ट असतं कारण की जर जागी राहिलो ना मग ते विचार मग ते आठवण येणं आणि ते सगळं चालू असतं. बट ठीक आहे आई बाबा पोचून जाईल सकाळी लवकर. तेव्हा वाजून गेले 10:35. जस्ट गिरिधरला पोचलो आणि आज न्यू इयरचा पहिला दिवस 2024चा पहिला दिवस आणि माझा मित्र पण येऊन गेला आहे. बाळा हॅपी न्यू इयर बाळा. व्हिडिओमध्ये हॅपी न्यू इयर असं तर आम्ही हॅपी इयर करूनच दिलं होतं. आणि दिवसाची म्हणजे पहिला दिवस एंडिंग आमचा एकदम भारी झाला. सगळेच फॅमिली मित्र वगैरे 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 तुम्ही बघितलं असेल सगळं आणि सगळं चांगलं. चला आता पटकन आम्ही दोघं जाऊन जेवण करू. जेवण झाल्यानंतर आपण ह्या व्हिडिओला एंड करू. Cause there ain't nobody love. ऑलराईट झालं आमचं जेवण. पोट भरून गेलं. घरी जाऊयात मस्त. आणि आपला पहिला दिवस खूप चांगला गेला आहे. फॅमिलीसोबत माझ्या लाडक्या मित्रासोबत जेवणसोबत केलं आम्ही. सगळं झालं. आता आपण भेटूयात डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत प्लीज सबस्क्राईब करून द्या अजून पण केलं नसेल तर. व्हिडिओला लाईक करून जा. कमेंट सोडून द्या मस्त. आता मी घरी जाऊन डायरेक्ट झोपणार आहे. मी बाळा तुला काय बोलायचं आहे? बाळा तू सबस्क्राईब आणि हॅपी न्यू इयर. हा हे म्हणायचं होतं की लोक तुझ्यावर एवढं प्रेम करतात तुला एवढं आठवतात की हे महत्वाचं होतं. हॅपी न्यू इयर. हा गुड 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 बाळा. Like I do. आणि येस थँक्यू सो मच यांना पण जे आपल्याला एवढे प्रेम देतात. त्यांच्यासाठी 2 शब्द दोघांकडनं. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ते तर कराच पण यांच्यासाठी जे लोक आपल्याला एवढं प्रेम देतात आपले व्हिडिओज बघतात त्यांच्यासाठी 2 शब्द. बहुत बहुत धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद. देवर सज्जनो. हां पप्पा. थँक्यू. असं सबस्क्राईब करत राहा. हां प्रेम करत राहा माझ्या पोरांना. हां दीपक दादाला प्रकाश दादाला सपोर्ट करत राहा. असेच त्यांच्या चॅनल महाराष्ट्रामध्ये असं व्हिडिओ पूर्ण व्हायरल करत राहा. हां ठीक आहे. थँक्यू सो मच गाईस.
चला आता हे जातील आणि आपण पण मग चहा वगैरे पिऊन जेवण वगैरे करून डन. काय झालं माझ्या भाऊला? काय झालं? कोणी मारलं तुला मला सांग. आपण त्याला तोडून टाकू, फोडून टाकू. तो गुद्दा टाक, अंकलला गुद्दा मारी. तो गुद्दा भुसून. अजून अजून बाबा अच्छा बघा असं आहे. चलो बाय करून दे. बाय बाय बाय. चलो बाय. Like I do, like